नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी खमंग खुसखुशीत मुळ्याचे पराठे या ठिकाणी करणार आहोत. मुळ्याचे पराठे करायला घेतले की बऱ्याच जणांचे ते लाटताना फाटतात किंवा त्याचं जे सारण आहे ते सैलसर होतं. तर त्यासाठी आजवर कोणी न सांगितलेली ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी या पद्धतीने मुळ्याचे पराठे केले तरी परफेक्टच तुमचे मुळ्याचे पराठे तयार होतील. चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मीडियम आकाराचे 2 मुळे घेतले, जे स्वच्छ धुवून घेतले आहे. त्याचं मागचं पुढचं देठ आपल्याला काढून वरची साल मात्र आपल्याला काढून टाकायची आहे. याआधीसुद्धा अनेक पराठ्यांच्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा. याची वरची साल काढली गेली की मीडियम साईजची जी किसणी असते ना, त्यावर आपल्याला हा मुळा किसून घ्यायचा आहे. जाड किसणीवर किसायचा नाही आहे, शक्यतो बारीक किंवा अशा मीडियम साईजच्या होलवरच आपल्याला हा मुळा किसून घ्यायचा आहे. मुळा किसला गेलेला आहे. आता आपण यामध्ये ना जे मुळ्याची पानं असतात तीसुद्धा मी इथे निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून निथळत ठेवली आहे. अजिबात पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही, व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. आणि एखाद्या पानाला जाड देठ असेल तर ते देठसुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे, फक्त पानाचा वापर करायचा आहे. अगदी बारीक आपल्याला ही पानंसुद्धा चिरून या मुळ्याच्या सारणामध्ये टाकायची आहे, ज्यामुळे याची चव खूप छान लागते. तर साधारण 2 मुळ्यांची पानं मी या ठिकाणी टाकून घेतली आहे. आता यामध्ये 1 चमचा भरून आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मीठ सगळं आपल्याला व्यवस्थित त्याला लावून 15 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत टमॅटोची चटपटीत चटणी तयार करूयात. त्यासाठी मूठभर काड्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, 1 हिरवी मिरची आणि 2 टमॅटो घेतलेले आहे. टोमॅटो स्वच्छ धुवून रफली आपल्याला चॉप करून यामध्ये टाकायचे आहे. यामध्ये टमॅटो टाकल्यामुळे ही आंबट चटपटीत चटणी मुळ्याच्या पराठ्यांसोबत खायला खूप छान लागते. आता आपण यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे. 3-4 मी छोट्या आकाराच्या लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहे. लसूण मोठा असेल, पाकळ्या मोठ्या असतील तर 1-2 टाकल्या तरीही चालेल. अर्धा चमचा कच्चं जिरं, त्यानंतर यामध्ये पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा रेग्युलर मीठ टाकायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकायचं आणि याची आपल्याला चटणी तयार करायची आहे. अगदी बारीक मिक्सरवर ही आपल्याला फिरवून घ्यायची आहे. याला तडका वगैरे देण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिऱ्या मोहरीचा तडका याला दिला तरी चालेल, पण अशीसुद्धा खायला ही चटणी खूप छान लागते. तर टमॅटोची आपली चटपटीत चटणी रेडी आहे. एकीकडे बघा 15 मिनटं झालेली आहे आपल्या या मुळ्याला मीठ लावून. आता एक असा कॉटनचा रुमाल घ्यायचा, त्यामध्ये हा मुळा टाकून घ्यायचा आहे किसलेला आणि यातलं सगळं पाणी आपल्याला असं पिळून काढून टाकायचं आहे. हाताने काढायला गेलो ना तर बऱ्याचदा या मुळ्यामध्ये पाणी राहून जातं, त्यामुळे शक्यतो असं सुती कापडामध्ये टाकायचं आणि असं चांगलं पिळून या मुळ्याचं पाणी काढून टाकायचं आहे. हे मुळ्याचं पाणी मात्र आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, त्याचा वापर आपण पुढे करणार आहोत. आता आहे ना, हा जो मुळा आपण चांगला पिळून घेतलेला आहे तो आपण एका बाउलमध्ये व्यवस्थित मोकळा करून घेऊयात. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. आता आपण कणिक मळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाची कणिक आणि अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकलेले आहे. आधी ओवा या कणकेमध्ये व्यवस्थित मिक्स करायच्या आणि जे मुळ्याचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे ना, ते थोडं थोडं टाकून आपल्याला याची सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. जर हे मुळ्याचं पाणी कणिक मळताना तुम्हाला कमी पडलं तर रेग्युलर थोडंसं पाणी तुम्ही ॲड केलं ना तरीही चालेल. आता कणिक सॉफ्ट अशी मळली गेली आहे. 1 चमचा साजूक तूप लावून आपल्याला पुन्हा ही चांगली तिंबवून घ्यायची आहे. त्यामुळे आपले पराठे बिलकुल लाटताना फाटत नाही, अगदी व्यवस्थित पराठे तयार होतात. कणिक मळली गेली की यावर झाकण ठेवून 10 मिनिट रेस्ट करायला ठेवूयात. आता 10 मिनिट झाले आहे. आता आपण सारण तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी ना 1 इंच आलं मी बारीक किसून टाकलं आहे, 1 हिरवी मिरची बारीक कट करून टाकली आहे, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये आमचूर पावडर टाकायची आहे. आता आपण यामध्ये ओवासुद्धा टाकून घेणार आहोत. तर अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा. ओवा टाकल्यामुळे ना हे पराठे पचायला हलके होतात आणि स्वादिष्टसुद्धा लागतात. पाव चमचा कच्चं जिरं टाकून घ्यायचं आहे. हलकंसं याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे. अगदी आपण वेळेवर पराठे लाटायला घेणार आहोत तेव्हाच याला आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे लक्षात असू द्या, महत्त्वाची टीप आहे, नाही तर पुन्हा मुळ्याला पाणी सुटायला लागतं. इथे 10 मिनटं पूर्ण झालेली आहे. कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायची आहे अर्धा ते 1 मिनिटासाठी. यातून एक गोळा काढून घ्यायचा आहे. हातावर चांगला हा मळून घ्यायचा आणि याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे.
आता आपण बघा या ठिकाणी जे सारण आहे ना त्यामध्ये वेळेवर मीठ टाकणार आहोत आणि तो सिक्रेट पदार्थ म्हणजे यामध्ये आपल्याला 1 चमचा गव्हाची कणिक टाकायची आहे. अशी गव्हाची कणिक टाकल्यामुळे काय होतं की या सारणाला जर पाणी सुटलेलं असेल तर ते पाणी सगळं शोषलं जातं आणि आपलं हे सारण अगदी कोरडं राहण्यास मदत होते आणि पराठे लाटताना बिलकुल फाटत नाही. आता जो गोळा आपण कणकेचा घेतला आहे त्याला असा वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही लाटण्याने लाटून घेतलं तरीही चालेल, पण असा वाटीचा आकार देऊन घ्यायचा आणि यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं सारण भरून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त सारण भरल्यामुळे काय होतं की हे पराठे खाताना खूप छान लागतात आणि ना असं बोटाने अंगठ्याने याला असं आतमध्ये लोटत जायचं आहे. हे बघा असं जर सारण आपल्या हाताला चिटकत असेल तर थोडीशी गव्हाची कणिक लावायची आणि याला आतमध्ये असं लोटत जायचं आणि पूर्णपणे क्लोज करून घ्यायचं आहे. याला छान असा गोल आकार द्यायचा आणि गव्हाची कणिक लावून घ्यायची आहे. आधी हाताने थोडंसं असं याला पसरवून घ्यायचं आणि मग आपल्याला सरसर याचा छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना जर हा फाटत असेल किंवा सारण बाहेर येत असेल असं वाटत असेल तर अशा वेळी ना गव्हाची कणिक अशी वरतून भुरभुरून टाकायची आणि पराठा आपल्याला सगळीकडून व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पराठा लाटला गेला आहे. आता आपण शेकायला घेणार आहोत. तर शेकण्यासाठी मीडियम फ्लेमवर मी लोखंडाचा तवा आधीच गरम करत ठेवला होता. तर पराठा भाजताना मात्र आपल्याला मीडियम फ्लेमवरच तो छान खरपूस होईपर्यंत खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तर वरतून मी असं साजूक तूप लावून हा भाजून घेतला आहे. हवं तर तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकतात. एवढ्या मिश्रणामध्ये आपले साधारण 7 ते 8 मीडियम आकाराचे पराठे तयार होतात. हे पराठे मी टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व केलेले आहे. तुम्हीसुद्धा या सीझनमध्ये ही ट्रिक वापरून एकदा मुळ्याचा पराठा नक्की करून बघा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.